हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय. खरं तर सत्य आणि मंजू या दोघांची केमिस्ट्री आता वाढत चालली आहे आणि त्यांच्यामध्ये आता आपल्याला प्रेम बघायला मिळतंय. दोघे जरी उंदरा मांजरासारखे भांडत असतील तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आता एक जिव्हाळा आपल्याला बघायला मिळतोय आणि हे देखील या प्रोमोने स्पष्ट केलंय. इकडे सत्य आणि मंजू दोघेही टेरेसवरती अडकलेले असतात. कसं जायचं, कुठे जायचं काहीच दोघांनाही सुचत नसतं. मंजू देखील यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत सत्या काहीच न करता तिथं उभा असतो. म्हणून मंजू त्याच्यावरती चिडचिड करत असते. सत्याला हे बघून राग येत असतो, पण शेवटी मंजूवरचं प्रेम त्याच्या वरचढ ठरत असतं. त्यामुळे तो तिच्यावर चिडचिड करत नसतो. पण एक पॉइंट असा येतो की जिथे मंजू म्हणते, तू खाली उतरण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीयेस, आणि असं ती अनेक वेळेला बोलून दाखवत असते. त्यामुळे सत्याची देखील चिडचिड होते आणि उगाच पिरपिर करू नका आणि माझ्या मागे भुणभुण लावू नका असं म्हणत सत्या देखील मग चिडचिड करायला लागतो. मग तोपर्यंत तू काहीच करत नाहीयेस ना, आता मीच काहीतरी करते म्हणून ती डिरेक्टली त्या छतावरनं उडी मारण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत उडी मारताना तिचा तोल जातो आणि ती पडणार तोपर्यंत सत्या तिला पकडतो आणि स्वतःकडे खेचतो. आता सत्याला आणि मंजूला दोघांनाही जुन्या घडलेल्या गोष्टी आठवायला लागतात. त्यांनी घालवलेला वेळ, त्यांची ती रोमॅन्टिक रात्र आणि एक साथ घालवलेला संपूर्ण वेळ त्यांना आठवायला लागतो आणि पुन्हा ते मोमेंट्स त्यांच्यासाठी खूप जास्त मेमोरेबल होतात. दुसरीकडे घाबरून मंजू सत्याला इतकी घट्ट मिठी मारते की तिला समजतच नाही की त्यांच्यामध्ये भांडण झालंय आणि सत्याबद्दल तिच्या मनात तो गैरसमज आहे. आणि या सगळ्या गोष्टी असून देखील मंजू सत्याला घट्ट मिठी मारते आणि ती भानावर येत नाही. सत्याला देखील ही गोष्ट बघून खूपच छान वाटत असतं. पण मग नंतर मंजू स्वतः भानावर येते आणि सत्यापासून दूर जाते. आता अशीच यांची केमिस्ट्री पुढे वाढत जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे सन मराठी या वाहिनीवरील इन्स्पेक्टर मंजू ही मालिका तुम्हाला आवर्जून बघायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.